गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती की आपली लेक्चर सिरीज चालू आहे सेकंड इयर BCom या विद्यार्थ्यांसाठी. आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत लिक्विडेशन ऑफ कंपनी. तर कंपनीचं लिक्विडेशन, कंपनी बंद होते आणि कंपनी बंद झाल्यानंतर त्याची प्रोसिजर काय आहे लिक्विडेशनची, कशा डॉक्युमेंटरी कंपनी लिक्विडेट केली जाते आणि डॉक्युमेंटरी ट्रान्झॅक्शन कसे सेटल केले जातात, ती प्रोसिजर आपण थेरी लेक्चरमध्ये शिकलेलोच आहोत. तर आज आपण पुढचा लेक्चर शिकणार आहोत की प्रॉब्लेम सोडवण्यासाठी की जेव्हा तुम्ही असेट रिअलाइज करणार आणि लायबिलिटीचं पेमेंट करणार तेव्हा त्या लायबिलिटी कोणकोणत्या सिक्वेन्समध्ये पेड करणार, तर त्याचा एक सिक्वेन्स ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तो सिक्वेन्स आपल्याला इथं शिकायचा आहे. त्याला नाव दिलेलं आहे ऑर्डर ऑफ पेमेंट. तर ऑर्डर ऑफ पेमेंट आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आज इथं शिकायचं आहे. ऑर्डर ऑफ पेमेंट तुमच्या समोर मी लिहिलेला आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. हा ऑर्डर ऑफ पेमेंट प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाठ करायचा आहे, लर्न करायचा आहे. ऑर्डर ऑफ पेमेंट एकदा तुम्हाला समजला, पाठ झाला की तुम्ही या पद्धतीने पेमेंट करू शकतात. 1 by 1 पेमेंट करायला तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर ऑफ पेमेंट, पहिलं पेमेंट कुणाला द्यायचं, दुसरं कुणाला द्यायचं, तिसरं कुणाला द्यायचं आणि लास्ट पेमेंट कुणाला द्यायचं, तर इथं आपण बघूया व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला पेमेंट आहे लीगल चार्जेस. प्रॉब्लेममध्ये लीगल चार्जेस दिले जातात. जर प्रॉब्लेममध्ये लीगल चार्जेस दिले तर तुम्ही पहिला पेमेंट करा लीगल चार्जेस. समजा लीगल चार्जेस नाही दिले तर लीगल चार्जेस पेड करण्याची गरज नाही. दुसरा पेमेंट विद्यार्थी मित्रांनो आपण करणार लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. लिक्विडेटर कोण असतो तर थेरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलेलंच आहे. लिक्विडेटर हा असा व्यक्ती आहे जो लिक्विडेशनची प्रोसिजर पूर्ण करण्याचं काम करतो, ज्याची नेमणूक कोर्टामार्फत केली जाते कंपनीचं लिक्विडेशन पूर्ण करण्यासाठी. मग कंपनीचं तो लिक्विडेशन करतो, कंपनीची लिक्विडेशनची पूर्ण प्रोसिजर करतो, म्हणजे ॲसेट विकतो, फंड्स कलेक्ट करतो, परत लायबिलिटीचं पेमेंट करतो. तर ही सर्व प्रक्रिया कोण राबवतं? लिक्विडेटर. मग या कामाचा मोबदला म्हणून त्याला रेम्युनरेशन दिलं जातं आणि तो रेम्युनरेशन आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. मग लिक्विडेटरचं रेम्युनरेशन सुद्धा आपण पेमेंट साईडलाच लिहिणार. मग लिक्विडेटरला 4 प्रकारे रेम्युनरेशन दिलं जातं विद्यार्थी मित्रांनो. ते 4 प्रकार या लेक्चरमध्ये तुमचे क्लिअर झाले पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही. लिक्विडेटरला कोणकोणत्या प्रकारे रेम्युनरेशन दिलं जातं, तर पहिला फिक्स अमाऊंट, ठरलेली रक्कम असते, ठरलेली अमाऊंट असते की 2000, 3000, 5000 एवढं लिक्विडेटरला रेम्युनरेशन दिला जातो, मोबदला दिला जातो. दुसरं, लिक्विडेटरने ज्या ज्या असेट विकल्या, कंपनीच्या ज्या ज्या असेट त्याने विकल्या त्या विकलेल्या असेटवर त्याला रेम्युनरेशन दिलं जातं. म्हणजे दुसरं रेम्युनरेशन आहे रेम्युनरेशन ऑन असेट रिअलाइज. ज्या ज्या असेट तो विकेल, फक्त लिक्विडेटरने ज्या ज्या असेट विकल्या त्याच्यावरच रेम्युनरेशन, दुसऱ्यांनी असेट विकले असेल तर त्याच्यावर नाही. फक्त लिक्विडेटरने ज्या ज्या असेट विकल्या त्याच्यावर त्याला मोबदला दिला जातो, रेम्युनरेशन दिला जातो. मग ते 2%, 3% पर्सेंटेजमध्ये दिले जातात प्रॉब्लेममध्ये. ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे कशावर? असेट रिअलाइजच्या अमाऊंटवर. तिसरा रेम्युनरेशन विद्यार्थी मित्रांनो लिक्विडेटरला दिला जातो पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. तर काही वेळेस आपण प्रेफरन्शियल क्रेडिटरला पेमेंट देत असतो आणि प्रेफरन्शियल क्रेडिटरला जो पेमेंट दिला त्या पेमेंटवर सुद्धा लिक्विडेटरला रेम्युनरेशन दिला जातो. ते पण प्रॉब्लेममध्ये दिलं जातं. चौथं, ज्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्शियल क्रेडिटरला पेमेंट करता त्या पद्धतीनेच अनसेक्युअर्ड क्रेडिटरला पण पेमेंट करतात आणि या केलेल्या पेमेंटवर सुद्धा लिक्विडेटरला रेम्युनरेशन दिला जातो. त्याला म्हणतात रेम्युनरेशन ऑन पेमेंट टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे तो या 2 क्रेडिटरला पेमेंट देतो आणि याच्यावर सुद्धा त्याला रेम्युनरेशन दिलं जातं. असे 4 रेम्युनरेशन विद्यार्थी मित्रांनो त्याला दिले जातात. आता या 4च्या 4 काही वेळेस प्रॉब्लेममध्ये दिले जातात, काही वेळेस 2च दिले जातात, काही वेळेस 3च दिले जातात, काही वेळेस 1च दिलं जातं. तर जेवढे रेम्युनरेशनचे प्रकार ॲडजस्टमेंटमध्ये आलेले असतील, फिक्स आलेलं असेल, असेट रिअलाइज आलेलं असेल, जे पण आलेलं असेल, तर प्रॉब्लेमनुसार तुम्ही रेम्युनरेशन द्या. एवढे 4 तर आपण बघितलं, पण प्रॉब्लेममध्ये 2च दिले, समजा फिक्स आणि असेट रिअलाइज, तर 2च रेम्युनरेशन द्या. तर या पद्धतीने आपण लिक्विडेटरला रेम्युनरेशन देणार. त्याच्यानंतर लिक्विडेटरचं रेम्युनरेशन, पहिला लीगल चार्जेस झाला, दुसरा रेम्युनरेशन आता आपण शिकलो. लिक्विडेटरला 4 प्रकारे रेम्युनरेशन देतात. तिसरा पेमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो लिक्विडेशनचं एक्सपेन्सेस, लिक्विडेशनचा खर्च. मग लिक्विडेशनचा एक्सपेन्सेस डायरेक्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिला जातो, कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. जेवढा खर्च लिक्विडेशनचा झालेला असेल तेवढा तुम्ही पेमेंट साईडला रेकॉर्ड करा. म्हणजे तिसरा पेमेंट करा लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर कंपनी बंद करताना करावा लागणारा खर्च, त्याला आपण लिक्विडेशन एक्सपेन्सेस म्हणू. आता चौथा पेमेंट एक्सपेन्सेसचं पेमेंट दिल्यानंतर आणि या सिक्वेन्सने पेमेंट द्यायचं आहे, सिक्वेन्स खालीवर करायचा नाही. 4 नंबरचं पेमेंट करा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. कोणते क्रेडिटर्स आहे? प्रेफरन्शियल.
मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे असे क्रेडिटर्स ज्यांना पेमेंट करण्यामध्ये अग्रक्रम आहे, फर्स्ट पेमेंट आपण देतो. इन्कम टॅक्स, गव्हर्नमेंट ड्यू, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ड्यूज हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. तर असे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स जर प्रॉब्लेममध्ये दिले तर तुम्ही ते पेड करा एक्सपेन्सेस नंतर. आता हे कुठे दिले जातात प्रेफरन्शियल क्रेडिटर्स? एक तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, मग तुम्ही पहिले लायबिलिटीला चेक करा. लायबिलिटीला जर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नाही दिसले तर तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दिले जातात, तिथं चेक करा. कुठेतरी एका ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दिलेले असतील, ते तुम्ही पेड करा. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सोडवायचे नाही, त्याची डायरेक्ट अमाऊंट दिली जाते, तुम्ही डायरेक्ट पेड करा. पाचवा पेमेंट विद्यार्थी मित्रांनो, डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर होल्डर म्हणजे कर्जरोखे धारक. कंपनी काय करते? वेगवेगळ्या कर्जरोखे धारकांकडून कर्जरोखे खरेदी करते आणि आपलं भांडवल गोळा करत असते. म्हणजे कॅपिटल गोळा करण्याचा एक सोर्स आहे डिबेंचर होल्डर, डिबेंचर्स, की कर्जरोखे धारकांकडून कर्जरोखे घेणे म्हणजे एक कर्जाचाच प्रकार आहे. मग जेव्हा तुम्ही डिबेंचर होल्डरकडून डिबेंचर घेतात तेव्हा त्यांचं पेमेंट तुम्हाला कंपनी बंद झाल्यावर करावं लागेल. मग डिबेंचर होल्डरला इथं बघा आपण दोन पेमेंट करतो. एक, प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ डिबेंचर होल्डर. जेवढी रक्कम त्यांच्याकडून तुम्ही घेतली, समजा 50,000 रुपये डिबेंचर होल्डरकडून घेतले, कर्जरोखे धारकांकडून 50,000 रुपये घेतले, तर ते 50,000 रुपये त्यांना त्यांची अमाऊंट देऊन टाका, मुद्दल अमाऊंट. त्याच्यानंतर जेवढ्या काळासाठी तुम्ही त्यांची रक्कम वापरली त्या पिरियडसाठी त्या रकमेवर त्यांना द्या इंटरेस्ट, व्याज. म्हणजे डिबेंचर होल्डरला फक्त त्यांची अमाऊंट दिली जात नाही तर त्यासोबत त्यांना इंटरेस्ट सुद्धा दिला जातो. त्याचा रेट प्रॉब्लेममध्ये दिला जातो दोन डिबेंचर होल्डरचा. त्या पद्धतीने तो रेट म्हणजे इंटरेस्ट आणि त्या रेटनुसार त्याला इंटरेस्ट द्या. म्हणजे डिबेंचर होल्डरला आपण दोन पेमेंट करणार, एक त्याची प्रिन्सिपल अमाऊंट आणि एक त्याचं इंटरेस्ट, व्याज. डिबेंचर होल्डरचं पेमेंट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परत एक क्रेडिटर आहे आणि ते आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. ते नंबर डिबेंचरच्या नंतर पेमेंट करा. मग अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड म्हणजे असुरक्षित. ज्या क्रेडिटर्सकडून आपण रक्कम घेतली आणि ज्याच्याकडे आपण काही गहाण वगैरे असेट वगैरे मॉर्गेज ठेवलेली नाही, ज्या क्रेडिटर्सकडे आपण असेट गहाण ठेवतो त्याला सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणतात. ज्यांच्याकडे आपण असेट गहाण ठेवत नाही त्यांना आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणतात. तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स सुद्धा प्रॉब्लेममध्ये दिले जातात. कुठे चेक करायचं? तर मी इथं सांगितलं होतं, एक तर लायबिलिटीला चेक करा किंवा ॲडजस्टमेंटमध्ये चेक करा. तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचं पेमेंट करा. आता विद्यार्थी मित्रांनो 6 पेमेंट झाले. मी उदाहरणार्थ इथं अंडरलाईन करून ठेवतो. 6 पेमेंट झाले. 6 पेमेंट नंतर शेवटचे 2 पेमेंट फक्त आणि फक्त शेअर होल्डरचे आहे. फक्त आणि फक्त कंपनीचे जे कोणी मेंबर आहे, कंपनीचे जे कोणी शेअर होल्डर आहे त्यांचे पेमेंट आहे. मग शेअर होल्डर कोणते? तर 2 प्रकारचे शेअर होल्डर कंपनीमध्ये असतात. एक असतो प्रेफरन्स शेअर होल्डर आणि एक असतो इक्विटी शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणजे अग्र हक्क भागधारक आणि इक्विटी शेअर होल्डर म्हणजे सामान्य भागधारक. मग प्रेफरन्स शेअर होल्डर आणि इक्विटी शेअर होल्डर मग हे कोण आहे? तर प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणजे काय? तर असे शेअर होल्डर, असे मेंबर ज्यांना त्यांचं कॅपिटल परत मिळण्यामध्ये अग्रक्रम असतो, डिव्हिडंड मिळण्यामध्ये अग्रक्रम असतो, तर अशा शेअर होल्डरला प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणतात. परंतु यांना मतदानाचा अधिकार नसतो. याच्या उलट करा, ज्या शेअर होल्डरला कॅपिटल परत करताना पहिला क्रम दिला जात नाही, अग्रक्रम दिला जात नाही, शेवटी कॅपिटल दिला जातो. ज्या शेअर होल्डरला डिव्हिडंड प्रेफरन्स शेअर होल्डरला दिल्यानंतर दिला जातो, यांचा डिव्हिडंडचा रेट ठरलेला असतो, यांचा डिव्हिडंडचा रेट ठरलेला नसतो. हे सगळं तुम्ही थेरीमध्ये शिकलेलं आहात कॉमर्समध्ये ज्युनियर कॉलेजला. त्याच्यानंतर इक्विटी शेअर होल्डरला मतदानाचा अधिकार असतो. तर आपल्याला थेरी नाही बघायची, आपल्याला फक्त पेमेंट समजायचं. तर पहिला शेअर होल्डर तुम्ही पेड करा प्रेफरन्स शेअर होल्डर. आणि प्रेफरन्स शेअर होल्डरला पण 2 पेमेंट दिले जातात. एक, त्या प्रेफरन्स शेअर होल्डरचं डिव्हिडंड जेवढं बाकी आहे तेवढं डिव्हिडंड, तेवढं लाभांश त्याला द्या. म्हणजे पहिला पेमेंट त्याला देणार डिव्हिडंड. आणि त्या प्रेफरन्स शेअर होल्डरने जेवढं कॅपिटल गुंतवलेलं होतं तेवढं कॅपिटल त्याला परत करा. तर हे 2 पेमेंट आपण त्याला करणार. आणि प्रेफरन्स शेअर होल्डर नंतर शेवटचं पेमेंट करणार इक्विटी शेअर होल्डर्स. कुणाला करणार? इक्विटी शेअर होल्डर्स. आता इक्विटी शेअर होल्डर्सला आपण पेमेंट करणार. याचा अर्थ इक्विटी शेअर होल्डर हा आपला लास्ट पेमेंट आहे आणि इक्विटी शेअर होल्डर नंतर कुणालाच पेमेंट होणार नाही. तर हा झाला ऑर्डर ऑफ पेमेंट या सिक्वेन्सनुसार. आता एक लक्षात घ्या, हे पहिले जे 7 पेमेंट आहे ना ते करावेच लागतील. त्याच्यापैकी हे पहिले 6 पेमेंट हे पूर्ण पेड करावे लागतील. त्याच्यामध्ये 1 रुपया पण तुम्ही कमी देऊ शकत नाही. पहिले 6 पेमेंट तुम्हाला फुल पेड करावे लागणार, 1 रुपया पण सवलत नाही. त्याच्यानंतर 7वा पेमेंट प्रेफरन्स शेअर होल्डर, त्याचे पेमेंट करताना तुमच्याकडे कॅश असली पाहिजे. आणि समजा ती कॅश कमी पडली, समजा प्रेफरन्स शेअर होल्डरला 1 लाख रुपये द्यायचे
आणि तुमच्याकडे 50,000 रुपये शिल्लक आहे, तर तुम्ही त्याला फक्त 50,000 रुपये देऊन टाका आणि त्याचं अकाउंट सेटल करून टाका. आता एक लक्ष द्या, तुमच्याकडे कॅश रिसिप्ट साईडची कॅश कमी पडली, कुणाचं पेमेंट करण्यासाठी, प्रेफरन्स शेअर होल्डरचं. याचं पेमेंट 1 लाख रुपये होतं, उदाहरण घेतलं आपण 1 लाख रुपये होतं, म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर उदाहरण घेऊ आपण, प्रेफरन्स शेअर होल्डरला 1 लाख रुपये द्यायचे, पण आपल्याकडे कॅश शिल्लक आहे रिसिप्ट साईडला किती 50,000. तर प्रेफरन्स शेअर होल्डरला 1 लाख ऐवजी फक्त 50,000 रुपये द्या, कारण तुमच्याकडे 50,000 रुपयेच आहे. आता प्रेफरन्स शेअर होल्डरलाच पैसे देण्यासाठी कमी पडले तर इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट होणार नाही. मग इक्विटी शेअर होल्डरचं पेमेंट होणार नाही याचा अर्थ या ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये हा जो पेमेंट आहे लास्ट, तो पेमेंट असा आहे, तो एकतर होणार किंवा होणार नाही. त्याची शक्यता पॉसिबिलिटी कन्फर्म आपण सांगू शकत नाही. प्रेफरन्स शेअर होल्डरला पैसे पूर्ण दिले तर पैसे शिल्लक राहिले तर यांना द्या, पण प्रेफरन्स शेअर होल्डरला पैसे देण्यासाठी कमी पडले तर इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट होणार नाही. म्हणजे हा फक्त इक्विटी शेअर होल्डर हा एक असा पेमेंट आहे ज्याचं पेमेंट बुडू शकतं जर कॅश कमी पडली तर. मग इक्विटी शेअर होल्डरचं पेमेंट बुडू शकतो, हे लक्षात ठेवा. मग इक्विटी शेअर होल्डरमध्ये जास्त रिस्क आपण तिथं म्हणतो. तर आता प्रेफरन्स शेअर होल्डरला 1 लाख रुपये समजा द्यायचे होते आणि तुमच्याकडे 1.5 लाख रुपये, तर 1 लाख रुपये पूर्ण देऊ शकतात. म्हणजे याचं पेमेंट पूर्ण होऊन तुमच्याकडे कॅश शिल्लक राहिली तर इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट करा, पण याचंच पेमेंट करण्यासाठी कॅश शिल्लक राहिली नाही तर पुढचं पेमेंट करायचं नाही, म्हणजे तुमचं पेमेंट इथपर्यंतच झालं प्रेफरन्स शेअर होल्डरपर्यंत. तर या पद्धतीने तुम्ही ऑर्डर ऑफ पेमेंट करू शकतात. आता दुसरा विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पेमेंटचा सिक्वेन्स. पण प्रॉब्लेम सोडवायचा कसा, तर प्रॉब्लेम सोडवताना आपण एक स्टेटमेंट ऑफ अकाउंट बनवणार लिक्विडेटरचं, आणि तो कसा बनवायचा त्याचा डेमो मी फक्त इथं तुम्हाला थेरीमध्ये दाखवतोय, प्रॉब्लेममध्ये आपण नंतर सोडू. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट, हा लिक्विडेटर स्टेटमेंट बनवतो आणि हा स्टेटमेंट पूर्ण टॅली झाल्यानंतर तो कंपनीला सबमिट करत असतो. किंवा जर कंपनीचं कंपल्सरी लिक्विडेशन असेल कोर्टाच्या ऑर्डरनुसार किंवा ट्रायब्युनलच्या ऑर्डरनुसार, थेरी लेक्चरमध्ये तुम्ही लिक्विडेशनचे प्रकार शिकू शकतात याच लेक्चर सिरीजमध्ये. कंपनीचा कंपल्सरी लिक्विडेशन झालेला असेल तर लिक्विडेटर काय करतो, हा स्टेटमेंट पूर्ण तयार करून कोर्टाला सबमिट करतो. तर याला म्हणतात लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. या अकाउंटमध्ये 2 साईड आहे, एक रिसिप्ट आणि एक पेमेंट. आता रिसिप्ट साईड म्हणजे काय, तर जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅश येणार, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅश येणार तेव्हा तेव्हा तुम्ही रिसिप्टला लिहा, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पेमेंट करणार म्हणजे पेड करणार, जेव्हा जेव्हा तुम्ही अमाऊंट पेड करणार, कॅश पेड करणार, तेव्हा तुम्ही पेमेंटला लिहा. आता पेमेंटला काय लिहायचं, त्याचा ऑर्डर ऑफ पेमेंट आपण शिकलो, हे 8 पेमेंट, एवढे 8 पेमेंट साईडला लिहितात. पण रिसिप्टला काय लिहितात, तर रिसिप्टला लिहितात कॅश जिथून मिळाली ते सगळे सोर्सेस तुम्ही रिसिप्टला लिहितात. मग रिसिप्टला कॅश मिळण्याचे सोर्सेस कोणकोणते, तर रिसिप्टला कॅश मिळण्याचे सोर्सेस मी प्रॉब्लेममध्ये शिकवणारच आहे, फक्त एवढं लक्षात घ्या. पहिला सोर्स आहे कॅश बॅलन्स, पहिला सोर्स आहे कॅश बॅलन्स, आणि तो दिला जातो असेट साईडला. मग असेट साईडला जो कॅश बॅलन्स असेल तो पहिल्यांदा रिसिप्टला लिहा, म्हणजे त्याच्यातून आपल्याला कॅश मिळते. दुसरा सोर्स आहे असेट रिअलाइज, तुम्ही ज्या ज्या असेट विकतात त्या असेट विकून तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे कॅश मिळते, तर असेट रिअलाइजची ॲडजस्टमेंट असते, असेट रिअलाइज सुद्धा रिसिप्ट साईडलाच लिहायची आपल्याला. तिसरा सोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, एखादी असेट गहाण ठेवली आणि गहाण ठेवल्यानंतर ती विकली, ते प्रॉब्लेममध्ये मी सांगेल, आता तुम्हाला एवढं समजणार नाही, फक्त लक्षात घ्या. एखादी असेट गहाण ठेवली, गहाण ठेवल्यानंतर ती विकली आणि विकल्यानंतर त्याची जे कर्ज होतं ते नील झालं, कर्ज नील झालं, आणि कर्ज नील होऊन पैसे शिल्लक राहिले तर ते लिहायचे रिसिप्ट साईडला. समजा एखादी असेट तुम्ही गहाण ठेवली 50,000ला, एखादी असेट गहाण ठेवली 50,000ला आणि ती विकली 70,000ला. मग असेट आपण विकली 70,000ला, गहाण ठेवली होती 50,000ला, हा कर्ज आहे आपला, हा लोन आहे. मग आपण असेट 70,000ला विकली म्हणजे लोनपेक्षा जास्त किमतीला विकली, तर लोनपेक्षा जास्त किमतीला विकली, मग लोन त्याच्यातून वजा करा, 50,000चं लोन वजा करा. आता तुमच्याकडे 20,000 रुपये बॅलन्स शिल्लक आहे. मग हे जे शिल्लक राहिले, म्हणजे एखादी असेट लोनपेक्षा जास्त किमतीला विकली तर तुमच्याकडे बॅलन्स शिल्लक राहतो, आणि तो शिल्लक राहिलेला बॅलन्स तुम्हाला इथं लिहायचा, आणि त्याला म्हणतात सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, लोन घेतला होता तुम्ही 50,000चा आणि विकलं असेट 70,000ला, लोनपेक्षा जास्त किमतीला असेट विकली म्हणून तुमच्याकडे पैसे शिल्लक राहिले. परंतु असं पण होऊ शकतं, तुम्ही लोन घेतलं 50,000ला आणि असेट विकली
असेट विकली 70,000 ऐवजी 30,000ला विकली समजा, मग लोन किती घेतला होता तुम्ही 50,000 आणि असेट कितीला विकली 30,000ला. आता बघा लोन पेक्षा कमी किमतीला असेट विकली, म्हणजे याचा अर्थ या सिच्युएशनला तुम्ही रिसिप्टला पण लिहू शकतात, पेमेंटला पण लिहू शकतात. असेट जास्त किमतीला विकली तर तुमच्याकडे बॅलन्स शिल्लक राहिला म्हणजे रिसिप्टला लिहा. पण आता लोन होता 50,000 आणि असेट विकली 30,000ला, कमी किमतीमध्ये विकली, मग अजून शिल्लक राहिले 20,000. हे जे 20,000 शिल्लक राहिले हा बॅलन्स नाही आहे, हा काय आहे लोनच आहे. कारण 50,000चा लोन होता, 30,000ची असेट विकली, अजून पण 20,000 रुपये लोन शिल्लक आहे. लोन शिल्लक राहिला तर तुम्ही इथं लिहा पेमेंट साईडला. आणि कशामध्ये लिहायचं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये लिहायचं. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे याचा अर्थ ही ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये दिली जाते, ती रिसिप्टला पण येऊ शकते, पेमेंटला पण येऊ शकते. लोनपेक्षा जास्त किमतीला असेट विकली तर बॅलन्स शिल्लक राहणार, तो रिसिप्टला लिहा सरप्लस नावाने. लोनपेक्षा कमी किमतीला असेट विकली तर लोन नीलच नाही झालं, लोनच शिल्लक राहिला तर तो पेमेंटला लिहा. आणि चौथा शेवटचा सोर्स आहे इथं, जर तुमच्याकडे पेमेंट करण्यासाठी कॅश कमी पडली, जर तुमच्याकडे पेमेंट करण्यासाठी कॅश कमी पडली तर शेवटी अजून एक सोर्स तुम्ही वापरू शकतात, कॉल फ्रॉम शेअर होल्डर्स. जर आता कॉल फ्रॉम शेअर होल्डर्स कधी वापरायचा, जर पैसे कमी पडले तर. पैसे कमी नाही पडले कशासाठी पेमेंट कमी करण्यासाठी. पेमेंट करण्यासाठी पैसे आहे तर हा सोर्स वापरू नका, पण पेमेंट करण्यासाठी पैसे कमी पडले तर शेवटचा सोर्स वापरा, कॉल फ्रॉम शेअर होल्डर्स. शेअर होल्डर दोन प्रकारचे असतात, प्रेफरन्स शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर. यांच्याकडून काही रक्कम येणं बाकी असते, म्हणजे 10 रुपयाचा शेअर असतो, काही वेळेस शेअर होल्डर 8 रुपयेच देतो, काही वेळेस 7 रुपयेच देतो, मग त्याची काही रक्कम त्याच्याकडे बाकी असते, ती अनकॉल्ड अमाऊंट, ती अमाऊंट त्याच्याकडून आपल्याला बोलवायची, त्याला म्हणतात कॉल फ्रॉम शेअर होल्डर्स. आणि कॉल फ्रॉम शेअर होल्डर्समुळे तुमच्याकडे कॅश येणार, ते पण रिसिप्टला लिहा. म्हणजे हे 4 सोर्सेस तुम्ही रिसिप्टला लिहू शकतात आणि पेमेंटला हे 8 पेमेंट तुम्ही पेमेंटला लिहू शकतात आणि या पद्धतीने प्रॉब्लेम सोडू शकतात. तर या पद्धतीने लिक्विडेशनचा ऑर्डर ऑफ पेमेंट आणि स्टेटमेंटचा आपण डिस्कस केलं. पुढच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण लिक्विडेशनचा प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.